श्री स्वामी समर्थ. जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे चिकन सुक्कं. चला बघूया. हे बघा, हे अर्धा किलो चिकन आहे. त्याला मी आता मॅरिनेट करून घेते. म्हणजे हळद मीठ मसाला लावून ठेवलं ना की त्याला पाणी सुटते आणि चिकन आपलं मस्त कडक असं फ्राय बनते. व्यवस्थित गावठी चिकनसारखं होते. थोडीशी मी हळद लावून घेतलं आहे, अर्धा चमचा. त्याच्यानंतर हा लिंबू आहे ना, तो त्याच्यामध्ये पिळून घ्यायचा. तर बिया असतील ना त्या काढायच्या. बघा, मी अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. एक चमचा आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आपल्याला नंतर पण लाल तिखट घालायचं आहे, म्हणून एकच चमचा घालायचा आता मॅरिनेट करायला. त्याला थोडं मुरल्या पाहिजे म्हणून. आता आपण हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला पण ॲड करते. नंतर पण आपल्याला घालायचं आहे, आता पण ॲड करते. हा बघा, थोडासा. आता हे पूर्ण आपल्याला असं पूर्ण त्या चिकनच्या पीसला असं चिकनच्या ह्याला लागलं पाहिजे. आता हे आपल्याला अर्धा तास असंच मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. मी अर्धा तास ठेवून देते मॅरिनेट. हे बघा, हे आपण मॅरिनेट केलं चिकन घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा एक कांदा मी कापून घेतलेला आहे. असं थोडा मोठाच कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे आलं घेतलेलं आहे मी खिचून, थोडंसं 1 इंच. आपल्या 7-8 पाकल्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर मी गॅलरीत कुंडीत पेरलेली आहे. त्याच्यामध्ये कवळी आहे म्हणून मी कापून नाही घेतलेली, तशीच घेतलेली आहे. बघा, छान ताजी मस्त आहे ना. आणि हा गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे. आणि मी 2 टॅमॅटो खिचून घेतलेले आहेत. आपल्याला थोडी ग्रेव्ही करायची आहे म्हणून चिकन ग्रेव्ही करणार आहे मी. चिकन ग्रेव्ही सुक्कं असं बनवणार आहे. चला आता आपण ही लोखंडाची कढई घेतलेली आहे. तुमच्याकडे असेल तर घ्या, नाहीतर कुठली पण घेतली तरी चालेल. मी लोखंडाची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मस्त होते आणि आपल्याला लोह पण आपल्याला शरीराला मिळते म्हणून मी लोखंडाची घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे 2 पळी तेल घालूया. त्याच्यानंतर आपल्याला हा लसूण ठेचून घेतलेला नाही तो घालून घ्यायचा आहे. थोडं लाल झाला ना लसूण, आपल्याला अद्रक आलं घालायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ही टॅमॅटोची ग्रेव्ही घालून घ्यायची. आता आपल्याला ही टॅमॅटोची ग्रेव्ही आहे ना ती पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे. आपण ह्याच्यामध्ये हा कांदा घालून घेऊया. एक कापला आहे, थोडा मोठाच कापून घेतलेला आहे, कारण की कांदा असा थोडा दाताखाली आला ना तर छान लागतो चिकनमध्ये. थोडा मोठं टाकून घेतलेला आहे आणि आधी नाही टाकून द्यायचं, नंतर टाकून द्यायचं. आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे. थोडंसं कांदा शिजण्यासाठी थोडंसं घालूया. आता आपण मॅरिनेट करताना 1 चमचा
1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आपण आता थोडं 1.5 चमचा घालून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया आणि थोडीशी हळद घालून घेऊया. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित. तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला याच्यामध्ये आता फ्राय करून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये घालून घेऊया. आता हे चिकन आपण 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवर थोडं शिजवून देऊया. हे बघा आपलं चिकन फ्राय झालेलं आहे, चिकन ग्रेव्ही फ्राय. आता आपण कोथिंबीर घालूया. तयार आहे. सुगंध छान सुटलेला आहे. मस्त चमचमीत असं झालेलं आहे चिकन फ्राय. हे बघा आपलं चिकन फ्राय मस्त चमचमीत असं झालेलं आहे. मी जसं केलं तसं तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.